हाय मैत्रिणींनो, आज पाहणार आहोत आपण उपवास स्पेशल मिठाई. त्यासाठी लागणारे साहित्य: भिजवून घेतलेले 1 वाटी बदाम, काजू अर्धी वाटी साखर, सुकं खोबरं, दूध, विलायची आणि फूड कलर. सर्वात प्रथम आपण साखर आणि विलायची बारीक करून घेऊया. नंतर साखर बारीक केल्यानंतर काजू बारीक करून घेऊया. नंतर बदाम आणि दूध याची पण छान अशी पेस्ट तयार करून घेऊ. नंतर पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून तयार केलेली बदामाची पेस्ट घालून घेऊ. गॅसची फ्लेम कमीच ठेवावी. मंद आचेवर परतून घ्यावे. हे सतत हलवत राहून थोडंसं परतून घ्यावे. नंतर पिठी साखर घालून घ्यावी. हे मिश्रण थोडं ड्राय झाल्यानंतर त्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घ्यावे. नंतर काजूची पावडर केलेली ते पण घालून घ्यावे. हे मिश्रण छान ड्राय झाल्यानंतर काढून घ्यावे. नंतर आपल्याला हवे ते कलर टाकून वेगवेगळे मिश्रण तयार करून घ्यावे. मी इथे येलो आणि रेड कलर वापरला आहे. तुमच्याकडे जे असतील ते वापरले तरी चालतील. नंतर बटर पेपरला थोडे तूप लावून घेऊन त्यावरती हे मिश्रण थोडंसं हलक्या हाताने थापून घ्यावे. नंतर तयार केलेला दुसऱ्या कलरचा रोल पण त्यामध्ये ठेवून असं बटर पेपरच्या सहाय्याने गोल गोल असा रोल तयार करून घेऊन 10 मिनिट फ्रीजमध्ये शेठवायला ठेवूया. वरती अर्धा तास ठेवलं तरी चालतं फ्रीजच्या बाहेर. माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगत जावा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. नंतर फ्रीजच्या बाहेर काढल्यानंतर हव्या त्या आकारात आपण त्याच्या वड्या करून घेऊया. साध्या सोप्या पद्धतीने अशी एकदम मस्त अशी मिठाई तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.